उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ तर भारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही समाधानकारक पाऊस. महिनाभर ओढ दिलेल्या पावसानं तोंडचं पाणी पळवलं होतं. मात्र मागील 2 दिवसात कोसळणाऱ्या दमदार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झालीय. तर बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने MIDCने नियोजित केलेला 48 तासांचा शटडाऊन आणि ठाणे महापालिकेच्या स्टेम प्राधिकरणानं जाहीर केलेली पाणी कपात रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे पाणी टंचाईने त्रस्त झालेल्या लाखो नागरिकांना दिलासा मिळालाय. गेल्या महिनाभर अल निनोच्या प्रभावामुळे पावसाने दडी मारली होती. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा रोडावला होता. संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन MIDC आणि जलसंपदा विभागानं आठवड्यातून 48 तासांचा तर स्टेम प्राधिकरणानं 24 तासांचा शटडाऊन लागू केला होता. त्यानुसार गेल्या काही आठवड्यांपासून ठाणे जिल्ह्यात विविध भागांमध्ये 24 ते 48 तासांची पाणी कपात सुरू होती. जांभूळ येथील बारवी जलशुद्धीकरण केंद्र आणि शहाड येथून होणारा पाणी पुरवठा दर बुधवारी मध्यरात्रीपासून शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत बंद ठेवण्याचं नियोजन करण्यात आलं होतं. त्यानुसार 1 ते 3 जुलैपर्यंत ही पाणी कपात लागू होणार होती. गेल्या काही दिवसात बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळे शहाड आणि जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रावरून आवश्यक तेवढ्या प्रमाणात पाणी उचलणं शक्य झाले. ही परिस्थिती लक्षात घेऊन MIDCने यंदाच्या आठवड्यासाठी 48 तासांचा शटडाऊन रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. याबाबत उपअभियंत्यांनी तातडीचे आदेश जारी करून पाणी पुरवठा सुरळीत राहणार असल्याची माहिती दिली आहे. MIDCच्या निर्णयानंतर ठाणे महापालिकेने देखील स्टेम प्राधिकरणाकडून होणारे या आठवड्यातील 24 तासांची पाणी कपात रद्द केल्याचं जाहीर केले. त्यामुळे ठाणे शहरासह भिवंडी, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि MIDCच्या पाणी पुरवठ्यावर अवलंबून असलेल्या परिसरांनाही दिलासा मिळालाय. पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील आठवड्यातील पाणी कपातीबाबतही सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र पावसाची स्थिती लक्षात घेऊनच पुढील निर्णय घेतले जाणार असल्याचं ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. ठाणे शहरासाठी प्रस्तावित अंतर्गत मेट्रो प्रकल्पाबाबत नागरिकांच्या मनात निर्माण झालेल्या शंका, संभ्रम आणि पुनर्वसनासंदर्भातील प्रश्न आज विधान परिषदेत कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी प्रभावीपणे मांडले. विकास प्रकल्पांना विरोध नसून नागरिकांना विश्वासात घेऊन आणि त्यांचे प्रश्न सोडवतच प्रकल्पांची अंमलबजावणी व्हावी अशी भूमिका त्यांनी सभागृहात स्पष्टपणे मांडली. अर्धा तास चर्चेदरम्यान बोलताना आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी ठाणेकरांच्या मनातील प्रमुख प्रश्न सभागृहात समोर मांडले. ठाणे रेल्वे स्थानक ते घोडबंदर रोड हा प्रवास सध्या तुलनेने कमी वेळात पूर्ण होत असताना प्रस्तावित अंतर्गत मेट्रोच्या मार्गावरील अनेक स्थानकांमुळे प्रवासाचा कालावधी वाढणार असल्याची नागरिकांमध्ये भावना आहे. त्यामुळे या प्रकल्पाची आवश्यकता, त्याचे दीर्घकालीन फायदे आणि वाहतूक व्यवस्थेतील भूमिका याबाबत प्रशासनाने नागरिकांशी थेट संवाद साधणं गरजेचं असल्याचं त्यांनी नमूद केलं. विशेषतः जुन्या ठाणा परिसरातील कोळीवाडा आणि इतर पारंपरिक वस्त्यांमधील सीमांकनांचे प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिले. अनेक ठिकाणी 20 ते 25 वर्षांपूर्वी उभारलेल्या इमारती आणि घरांच्या खाली भूमिगत कामे होणार असल्याने नागरिकांच्या सुरक्षेबाबत आणि मालमत्तेच्या संरक्षणाबाबत मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त केली जात आहे. या भागातील नागरिकांनी जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका प्रशासनाकडे निवेदन सादर केली असली तरी त्यांना समाधानकारक माहिती किंवा स्पष्ट भूमिका मिळाली नसल्याचं त्यांनी सांगितलं. आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी प्रकल्पासाठी स्थानिक नागरिक, वास्तुविशारद, तज्ज्ञ, व्यापारी, स्थानिक रहिवासी आणि लोकप्रतिनिधी यांच्या स्वतंत्र बैठका आयोजित करून त्यांना प्रकल्पांची संपूर्ण माहिती देण्याची मागणी केली. तसंच प्रस्तावित अंतर्गत मेट्रोची मुंबई मेट्रो लाईन 4 आणि उपनगरीय रेल्वे व्यवस्थेशी प्रभावी एंड टू एंड कनेक्टिव्हिटी कशी साधली जाणार याबाबतही शासनानं स्पष्ट भूमिका मांडावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावर उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पाचा सविस्तर DPR तयार करताना वाहतूक व्यवस्थापन, कोळीवाड्यांच्या सीमांकनांचा प्रश्न, पुनर्वसन तसंच नागरिकांना होणारा संभाव्य त्रास या सर्व बाबींचा विचार करण्यात आल्याचं स्पष्ट केलं.
मुंबईत मंगळवारी शाळेच्या बसवर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेनं खबरदारीचे उपाय तातडीने हाती घेतलेत. महापौर शर्मिला पिंपळकर यांनी आज महापौर दालनात वृक्ष प्राधिकरण विभागाची तातडीची बैठक घेऊन शहरातील धोकादायक झाडांचं सर्वकष सर्वेक्षण करण्याचे आदेश दिलेत. या बैठकीत सभागृह नेते हनुमंत जगदाळे, ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, रमाकांत मडवी, उपायुक्त मधुकर बोडके, सहाय्यक आयुक्त राजेश सोनावणे तसंच वरिष्ठ उद्यान अधीक्षक केदार पाटील उपस्थित होते. शहरातील शाळा, महाविद्यालये, गृहनिर्माण संस्था, रुग्णालये, प्रमुख रहदारीचे रस्ते, सार्वजनिक ठिकाणी आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेल्या परिसरातील झाडांची विशेष तपासणी करण्यात यावी. ज्या ठिकाणी यापूर्वी झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली आहे त्या ठिकाणीही पुन्हा सर्वेक्षण करून झाडांची स्थिती सुरक्षित आहे की नाही याची खात्री करण्याचे निर्देश महापौर शर्मिला पिंपळकर यांनी दिले आहेत. धोकादायक, वाळलेली किंवा कळलेली झाडे तसंच मोठ्या फांद्या तातडीनं ओळखून आवश्यक ती कार्यवाही करावी. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयानं काम करून प्रतिबंधात्मक उपाययोजना त्वरित राबवाव्यात असंही त्यांनी सांगितलं. यावेळी रस्त्यांच्या कडेला छाटणी करून ठेवलेल्या झाडांच्या फांद्या तातडीने उचलण्याचे आदेशही महापौरांनी दिले आहेत. पावसाळ्यात अशा फांद्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याबरोबरच अपघाताचा धोका वाढू शकतो. त्यामुळे छाटणी झाल्यानंतर कोणत्याही ठिकाणी फांद्या पडून राहणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. महापौरांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वृक्ष प्राधिकरण विभागानं सतर्क राहून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे अशा सूचना दिल्यात. नागरिकांनीही धोकादायक वाटणाऱ्या झाडांची माहिती तातडीने महानगरपालिकेला कळवावी असं महापौर शर्मिला पिंपळकर यांनी नमूद केले. ठाणे पोलीस आयुक्तालयानं प्रशासकीय निकडीचं कारण देत पोलीस निरीक्षकांच्या मोठ्या प्रमाणावर अंतर्गत बदल्या केल्या आहेत. या संदर्भात प्रशासनाने नवीन नियुक्त्यांचे आदेश जारी केलेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील तरतुदींनुसार पोलीस स्थापना मंडळाच्या बैठकीनंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. या फेरबदलात अनेक अधिकाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळाल्या आहेत, तर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना आधी असलेल्या पदांवर मुदतवाढ देण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत ठाणे पोलीस आयुक्तालयानं बदल्यांचे आदेश काढले आहेत. या बदल्यांमध्ये गुन्हे शाखेचे सचिन पांडुरंग गायकवाड, प्रतिबंधक कक्षाच्या सुषमा संदीप सोनावणे आणि राजेंद्र जयवंत निकोलजे यांना प्रशासकीय कारणास्तव 1 वर्षांची स्थगिती म्हणजेच मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. तर डोंबिवली, मुंब्रा, कोळशेवाडी, टिळकनगर, कासरवडवली, भिवंडी शहर आणि आर्थिक गुन्हे शाखेसह विविध विभागांमध्ये निरीक्षकांची नव्यानं नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ नवीन ठिकाणी रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आगामी राजकीय घडामोडी आणि संघटनात्मक बांधणीच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीनं SIR अभियानाअंतर्गत आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबिराला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुसळधार पाऊस सुरू असतानाही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून संघटना मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केलाय. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात प्रशिक्षक डॉक्टर निमिष साने यांनी अभियानाची उद्दिष्ट, बूथस्तरावरील नियोजन, मतदारांशी प्रभावी संवाद, संघटनात्मक शिस्त आणि आगामी कार्यपद्धती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केलं. प्रशिक्षणादरम्यान कार्यकर्त्यांनी विविध प्रश्न उपस्थित करत अभियानाच्या अंमलबजावणीबाबत सखोल चर्चा केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनानिमित्त अभिवादन करून त्यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संघटना अधिक बळकट करण्यासाठी सक्रियपणे काम करण्याचं आवाहन केलं. या शिबिरात BLA 2 प्रदेश पदाधिकारी, प्रदेश सदस्य, विभागीय समन्वयक यांच्यासह सर्व स्तरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. या प्रशिक्षणामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं असून आगामी संघटनात्मक उपक्रम
अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी हे शिबिर महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केलं। यावेळी नवनियुक्त ब्लॉक अध्यक्षांचाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला। प्रतिकूल परिस्थितीतही कार्यकर्ते ज्या निष्ठेने आणि शिस्तीने प्रशिक्षणासाठी उपस्थित राहिले, त्यातून ठाणे काँग्रेसची संघटनात्मक ताकद स्पष्ट होते। प्रत्येक बूथ सक्षम करणं, कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करणं आणि जनतेशी सातत्यानं संवाद ठेवणं हेच आमचं पुढील ध्येय असून आगामी काळात प्रशिक्षण शिबिरांचं आयोजन सातत्यानं करण्यात येईल, असं ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी सांगितलं। आता जी SIRची प्रक्रिया चालू आहे ती काँग्रेस पक्षाने अत्यंत गांभीर्याने घेतलेली आहे आणि याच्या माध्यमातून आम्ही BLA-1 मग महाराष्ट्रातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय आम्ही त्या ठिकाणी BLA-1 त्या ठिकाणी अपॉइंट केलेले आहेत। BLA-1च्या माध्यमातून BLA-2च्या नियुक्त्या केल्या जात आहेत की जेणेकरून जेव्हा शासनाचा BLO त्या प्रत्येक नागरिकाच्या दरवाजापर्यंत जाईल त्यावेळी काँग्रेस पक्षाचा जो BLA-2 असेल तो त्यांच्याबरोबर असेल। त्यासाठीचं प्रशिक्षण देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिबिरं त्या ठिकाणी घेतली जात आहेत। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन दादा सकपाळ यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रशिक्षण शिबिरं त्या ठिकाणी घेतली जात आहेत। प्रत्येक जिल्हाध्यक्षांना त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं जात आहे आणि त्यांच्याच माध्यमातून आज या ठिकाणी ठाणे शहरामध्ये आणि ठाणे जिल्ह्यामध्ये जे आपले 3.5 मतदारसंघ या ठिकाणी मोडतात, या मतदारसंघांमध्ये जे BLA-1 BLA-2 आपण त्या ठिकाणी नियुक्त केलेले होते त्यांचा आढावा घेण्यासाठी आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून निमिषजी साने या ठिकाणी आलेले होते आणि निमिषजी साने यांनी आता या शिबिराच्या माध्यमातून सर्व BLA-2ना त्यांनी मार्गदर्शन केलं। त्यांचे काही प्रश्नोत्तरं होते, त्यांना समर्पक अशी उत्तरं दिलेली आहे। त्यामुळे शासनाचा BLO ज्यावेळी आता नागरिकांच्या दरवाजामध्ये जाईल त्याच्याबरोबर आमचा काँग्रेसचा BLA-2 हा त्यांच्या ठिकाणी बरोबर असेल। त्यांना काम करताना ज्या क्युरी येतील किंवा काय अडचणी असतील, कुठल्या गोष्टी त्या ठिकाणी दिल्या पाहिजे, त्या शासनाच्या BLOला मदत करण्याचं आणि नागरिकांना मदत करण्याचं काम त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलं जाईल।